नमस्कार पवईकरांनो, आपण वार्ड क्रमांक 122 या ठिकाणी होणाऱ्या विकासाच्या कामात हलगर्जीपणा, अलंकारवीर आणि स्थानिक कार्यकर्ते कशा पद्धतीने लोकांना मलमूत्राचं पाणी पाजण्याचं काम करत आहे, आपण हे जनतेकडूनच विचारूया। दादा, ही जे काम होत आहे हे कशा पद्धतीचं होत आहे आणि तुम्हाला विचारात घेऊन विश्वासात घेऊन केलं जात आहे का? बताइए आप, कैसा होना चाहिए ये काम? ऊपर से आने का है। नहीं, आपको काम करने के पहले पूछा क्या किसी ने? नहीं, बोलो। नहीं, पूछा नहीं। कैसा करना चाहिए? ये गटर में जो पाइपलाइन गया है, पीने का पानी है ये? हाँ, पीने का पानी है ना। तो ये गटर का पानी मिक्स होता रहेगा इसमें? ऐसे राइट। थोड़ा भी गैप रहेगा। आपका नाम क्या है? गंगा से हम लोग पीते हैं। बोलिए ना, क्या दिक्कत है आपका यहाँ पे? दिक्कत ये है कि ऊपर से हो जाता तो अच्छा रहता है। क्या चीज ऊपर से? पानी पाइप का बताओ। पाण्याचे पाईप आहेत ना, ये ऊपर थोड़ा हो जाएगा तो अच्छा रहेगा। अच्छा, गटर में कचरा आ सकता गटरचं है। पाणी खालून जाऊ द्या आणि गटरच्या वरती पाईप राहा। आपलं नाव काय दादा? सुनील मोहिते। काय अडचण आहे या ठिकाणी? हे सगळं गटरमध्ये पाईप आहेत ना, बरोबर आहे। तर ते पाणी सगळं कुणाचं लिकेज झालं तर सगळं पाणी गटरचं पाणी ते पिण्यामध्ये जातं। तुमचं त्या काम करणाऱ्यांशी कंत्राटदाराशी सुपरवायझरशी बोलणं झालंय काही? नाही, रुके। अच्छा, ये क्या बोला? या ठिकाणी महास्वराज्य या ठिकाणी महास्वराज्य भूमी पार्टीच्या महिला अध्यक्षा, मुंबई महिला अध्यक्षा रुखसाना शेख, ताई तुमच्या इथे काय नेमकी अडचण आहे आणि तुम्ही हे जे काम चालू आहे या कंत्राटदाराशी काही बोलणं झालं का तुमचं? हो, माझं बोलणं झालं कॉन्ट्रॅक्टरशी। मी त्याला बोलली हे पाईप तुम्ही वर काढले तर आम्हाला वरच राहू द्या, गटारामध्ये टाकू नको परत, कारण गटारामध्ये परत हे पाईप टाकले तर आम्हाला ते संडासचा डॅमेजचा आहे ते आणि हे पाईप आमचे मिक्स होऊन जातील, म्हणून तुम्ही काय करा, हे पाईप आम्हाला असे वर काढून द्या आणि पाणी गटाराच्या खाली जाऊ द्या। जे गटारामध्ये पाईप दिसत आहेत खाली कोपऱ्यावर, तर तिथे ब्रॅकेट लावून वरती उचलायचे आहे असं बोलणं कॉन्ट्रॅक्टदाराशी झालं, तर कॉन्ट्रॅक्टदारांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? तो मला की आम्हाला सोनी दादांनी जसं सांगितलंय आम्ही तसं सोनी म्हणजे हे बीजेपीचे माजी अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष विलास सोनी। अच्छा, त्यांनी काय सांगितलं? ते बोलले काय आपण गटारात ह्या बाजूला टाकलं तर काय अडचण होणार नाही, तर मी म्हणले कशी अडचण नाही होणार, ते पाण्याचा पाईप कोणाचा फुटला काय होणार, तर ते काय सारखा पण गल्ली तोडायची पोरायची का? तर म्हणे नाही, आम्ही आमचे टाकले तर आमचे 7 वर्ष झाले, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार? एकंदरीत या ठिकाणी आपण पाहतोय जनतेला विश्वासात न घेता कंत्राटदार आणि मेंटेनन्स विभागाचे अधिकारी अलंकारवीर हे तकलादू प्रकारचं थूकपट्टीचं काम आणि त्याला विकासाचं लेबल लावून या पवईमध्ये कामं केली जात आहे आणि पाहिजे तसं करून देत नाहीये। आता आपण अलंकारवीर यांनाही विचारूया। तर पवईकर, आपण आहोत IIT पवई, वार्ड क्रमांक 122, चैतन्यनगर, राम मंदिर गल्ली। आपण आहोत इथे जे जगामध्ये ज्याची आता सध्या ख्याती आहे असं राम मंदिर, या राम मंदिराच्या गल्लीमध्ये लादीकरण काम चालू आहे। या लादीकरणाचे काम चालू असताना येथील स्थानिक रहिवाशांनी संबंधित कंत्राटदाराला जे पिण्याचे पाण्याचे लाईन आहे, पाईपलाईन, ही पाईपलाईन जी खाली गटरामध्ये मलमूत्राचं पाणी त्यात मिक्स होऊन लोकांना पियायला जात आहे, महानगरपालिका, यशवाड, मेंटेनन्स विभाग, अलंकारवीर आतापर्यंत कोणत्याही साईटवर व्हिजिट देत नाहीत आणि नेमकी जनतेचा ऐरणीवरचा प्रश्न काय आहे याकडे लक्षही देत नाही। अलंकारवीर यांचा हलगर्जीपणा, या ठिकाणी काम होत असल्याबाबतचे बॅनर तर फार झळकत आहेत,
परंतु कामाच्या नावाने फक्त थूकपट्टीचं काम होत आहे असं येथील स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. हे जे पाईपलाईन आहे हे थोडेसे वरती घेऊन खालून गटार आणि वरती अशी जाळी लावून हे पाईप एकत्र ब्रॅकेट केले तर लोकांना मलमूत्राचं पाणी मिक्स करून मिळणार नाही आणि त्यातून त्यांना होणारे गंभीर नमस्कार ताई, आपलं नाव काय आहे? माझं नाव बाबर आपलं सरस्वती बाबर. बोला. या विभागाचं नाव काय आहे? चैतन्यनगर राम मंदिर. चैतन्यनगर राम मंदिर चाळ, वार्ड क्रमांक 122. काय समस्या आहे आपली? आमची समस्या गटरामध्ये पाईप आहे, त्यांनी फक्त वरती काढून तुम्ही ओके. एका साईडला घ्यावं. पण ते पाईपामुळे सगळं गटरात पाणी, पाईपामध्ये पाणी येतं गटराचं, त्याच्यामुळे. ओके. आपका नाम आशा गुप्ता. बताइए, आपका क्या? वही पाइप ऊपर होना चाहिए, गटर के अंदर नहीं जाना चाहिए. और फिर उसका क्या कुछ हल सोचा होगा ना आप सब सारे रहवासियों ने? उसको ऊपर लेने का पाइप को. जी. हाँ, गटर नीचे नहीं तो फिर वही पाइप लीकेज होगा, पानी गटर का तो जाएगा. अभी जो बीएमसी के लोग जो आ रहे हैं यहाँ पे काम करने के लिए, आप उनको बताया है? उन लोगों ने पूछा नहीं हम लोग को. ओके, मतलब आपसे पूछा नहीं नहीं, हम है. लोगों ने- तो अभी आप एक बार उनको पूछो और बताओ कि हमारी ये तकलीफ है, इस तरह से काम होना चाहिए. बराबर ना? हाँ, बराबर. और ऐसे वीडियो बनाओ आप. अच्छा. आपका क्या नाम है? क्या तकलीफ है आपके गली में? वही गटर का पाइप ऊपर लेने का. अच्छा, जो गटर में पीने का पानी का पाइप गया हुआ है उसको ऊपर लेना ऊपर चाहिए लेना है, ताकि गटर की गंदगी वो पीने के पानी में ना जाए. ओके, धन्यवाद.